पुढची बातमी पाहूयात। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्केंच्या अपहरणाचा प्रयत्न केला गेलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण विरोधी पक्षातील मोठ्या नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न केल्याचा दावा म्हस्केंनी केलाय। ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के यांनी हा आरोप केलाय। म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना सुद्धा या संदर्भातली माहिती दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामुळे सरिता म्हस्केंचं अपहरण झालं होतं, अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता असा सुद्धा आरोप सरिता म्हस्के यांनी केलाय आणि याच अपहरणाची कबुली त्यांनी उद्धव ठाकरेंकडे सुद्धा केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे सरिता म्हस्केंचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता असा आरोप जो आहे तो सरिता म्हस्केंनी स्वतः केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, सरिता म्हस्केंचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला जात होता असा सुद्धा आरोप आता म्हस्केंनीच केलेला आहे, काय माहिती आहे या संदर्भात? नक्कीच सिद्धेश, काल आपण पाहिलं तर डॉक्टर सरिता म्हस्के ह्या ठाकरेंच्या नगरसेविकाच्या उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती त्यांनी। त्या अगोदर रात्री त्यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यावरती त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली होती की मी देवदर्शनाला गेली होती, माझ्या समोर काही अडचणी होते, संकट होती, ती दूर व्हावी, मग तेव्हा देवीच्या दर्शनाला येत होतं। त्यांनी जे मागणं केलं होतं ते गारणं घातलं होतं, ते गारणं ते पूर्ण करायला देवाच्या दर्शनाला गेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांचा मोबाईल जो आहे तो नॉट रिचेबल होता। मात्र या सगळ्या स्पष्टीकरण दिल्यानंतर जी माहिती सूत्रांकडून मिळते ती अशी आहे की मला काही लोकांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला, त्यातून मी सुटल्यावरती देवदर्शनाला गेली होती असा जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते। मात्र या सगळ्या संदर्भात अद्याप सरिता म्हस्के यांनी जे ती काही प्रतिक्रिया दिली नाही। मात्र आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, यात कुठल्याही बातमीत तथ्य नाही असंही त्यांनी सांगितलंय। मात्र मी काही वेळानंतर जे ते या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण देईल असंही त्यांनी सांगितलंय। काल उद्धव ठाकरेंनी जी आहे ती सरिता म्हस्के आणि रवींद्र म्हस्के यांची भेट घेतली होती। मात्र या सगळ्या संदर्भात रवींद्र म्हस्के किंवा सरिता म्हस्के आणि उद्धव ठाकरेंची कोणती चर्चा केली होती असंही त्यांनी सांगितलंय। नक्कीच, धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।